ओके, एमपीएससी क्रॅकिट या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणाऱ्या अपकमिंग सगळ्या एक्झामसाठी आपण पॉलिटीची लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे. या पॉलिटीच्या लेक्चर सिरीज मध्ये आपण एम लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामधून थेरीचा पार्ट कव्हर करत आहोत. एम लक्ष्मीकांत सरांचं मराठी ट्रान्सलेशन असलेलं पुस्तक केससागर पब्लिकेशनचं तुम्हाला केससागर.com वरती मिळून जाईल. इथे तुम्हाला 20% डिस्काउंट आहे आणि एक्स्ट्रा 5% डिस्काउंट साठी तुम्ही कविता 05 हा जो माझा कोड आहे, हा कोड तुम्ही माझा यूज करू शकता. ठीक आहे. तर बघा, आपण जी ही सिरीज चालू केलेली आहे याच्यातून राज्यसेवा पूर्व परीक्षेला भरपूर क्वेश्चन आलेले आहेत. आपण कुठेपर्यंत आलो होतो, तर आपण बघत होतो विधानसभेच्या सभापतींचे अधिकार आणि कार्य. ठीक आहे. विधानसभा सभापती अधिकार आणि कार्य. ठीक आहे. याच्यावरती आयोगाचे क्वेश्चन येतात, लक्षात घ्या. तर पाठीमागं आपण विधानसभा सभापती म्हणून कोणाला निवडलं जातं, कार्यकाळ किती असतो, बरोबर, राजीनामा देऊ शकतात का, वगैरे वगैरे गोष्टी आपण बघितल्या. आता विधानसभा सभापतीचे अधिकार काय आहेत, लक्षात घ्या. कामकाज चालवण्यासाठी आणि त्याचे नियमन करण्यासाठी, बघा, कामकाज चालवण्यासाठी आणि त्याचे नियमन करण्यासाठी विधानसभेचे सभापती काय करतात, विधानसभेमध्ये सुव्यवस्था राखतात. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, ही त्यांची प्राथमिक जबाबदारी असते. ठीक आहे. आणि याच्या बाबतीत त्यांना अंतिम अधिकार पण असतो. अंतिम अधिकार सुद्धा असतो. ओके, क्लिअर? इथपर्यंत सर्वांना समजलं का? बघा, अंतिम अधिकार त्यांना असतो. सेकंड पॉइंट बघा. सेकंड पॉइंट मध्ये पहिला पॉइंट, भारताची राज्यघटना. ठीक आहे. भारताची राज्यघटना याच्यामध्ये सेकंड पॉइंट लिहा पुन्हा, कामकाज चालविण्याचे आणि त्याच्या प्रक्रियेचे नियम. इथं मी शॉर्ट मध्ये लिहिते, कामकाज चालवणे आणि त्याच्या प्रक्रियेचे नियम. ठीक आहे. आणि तिसरा पॉइंट, कायदे मंडळातील विधिमंडळातील पूर्व परंपरा ज्या असतात ना, पूर्व परंपरा यांच्या तरतुदींचा अर्थ लावण्याची जी जबाबदारी असते किंवा अर्थ लावण्याचा जो अंतिम कोण अधिकारी असेल, तर तो असतो विधानसभेचा सभापती, अंतिम अधिकारी. ओके, हे लक्षात ठेवा. तिसरा पॉइंट इथं तुम्ही लिहू शकता. चौथा पॉइंट कोणता असेल की कायदे मंडळातील विधिमंडळातील जे या पूर्व परंपरा असतात. ठीक आहे. तर याच्या दृष्टीनं हे तरतुदींचा अर्थ लावतात का, असा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. तर हे एकामध्येच तुम्ही इन्व्हॉल्व करा, सेपरेट पॉइंट नाही केला तरी इथं चालतो. ठीक आहे. तिसरा पॉइंट बघा, तिसरा पॉइंट कोणता आहे, तिसरा पॉइंट इथं तुम्हाला लिहावा लागेल की समजा गणपूर्ती नाहीये, गणपूर्ती नसताना सभा स्थगित करू शकतात का, करू शकतात. सभा स्थगित करणे ऑब्लिक पुढे ढकलणे हा निर्णय कोण घेतो, सभापतीच घेत असतात, लक्षात घ्या. किंवा पुढे ढकलतात पण, सभा स्थगित पण करतात. चौथा पॉइंट आहे, आपण बघतोय विधानसभा सभापतीचे अधिकार आणि कार्य. पहिल्यांदा मत देत नाहीत, कधी, सुरुवातीला. ठीक आहे. पण जर समसमान मते झाली तर निर्णायक मत त्यांच्याकडे असतं. निर्णायक मत जे असतं ते त्यांच्याकडे असतं किंवा त्यांना देता येतं, लक्षात घ्या.
हे झाले 4 पॉइंट. 5वा पॉइंट महत्वाचा आहे तो म्हणजे गृहाचा तो नेता असतो, बरोबर. मग गृहाचा नेता या पदाचा त्याला फायदा म्हणता येणार नाही, तर सगळ्यात महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे येतात. ठीक आहे. तर या गृहाच्या नेत्याच्या विनंतीवरून गृहाच्या गुप्त बैठकीला परवानगी मिळते. गुप्त बैठकीला परवानगी मिळते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. किंवा ते परवानगी देऊ शकतात. 6वा पॉइंट जो तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलेला आहे की एखादं विधेयक अर्थ विधेयक आहे का नाही हे कोण ठरवतो? सभापती ठरवतो. आणि त्या बाबतीत त्यांचा जो निर्णय असतो तो कसा असतो? अंतिम असतो. म्हणजे पुन्हा कोणी याच्यावरती ऍक्शन घेऊ शकतं का की नाही, हे विधेयक वित्त विधेयक नाही, सॉरी अर्थ विधेयक नाहीये म्हणून नाही घेऊ शकत, कारण त्यांचा निर्णय फायनल असतो. XYZ विधेयक आहे, ते विधेयक जर सभापती म्हटले की हे अर्थ विधेयक आहे, तर हा त्यांचा फायनल निर्णय असतो. ओके. 7वा पॉइंट बघा, परिशिष्ट 10 मधील ज्या तरतुदी आहेत, परिशिष्ट 10 मधील तरतुदीनुसार पक्षांतराच्या कारणासाठी विधानसभेचा एखादा सदस्य अपात्र ठरतो किंवा ठरत नाही, याचा निर्णय पण कोण घेतं? सभापतीच घेतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. आणि शेवटचा पॉइंट आहे 8वा पॉइंट, विधानसभेच्या सगळ्या समित्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती करणं कोण करतं? सभापती. अध्यक्षांची नियुक्ती. ठीक आहे. ओके. आणि या अध्यक्षांच्या कामाचं पर्यवेक्षण करणं. आणि सेकंड पॉइंट इथं, स्वतः कोणत्या समित्यांचे अध्यक्ष असतात या पॉइंटला IMP करा. कामकाज सल्लागार समिती. ठीक आहे, याचे ते अध्यक्ष असतात. नियम समितीचे अध्यक्ष असतात. नियम समितीचे पण अध्यक्ष असतात. त्याच्यानंतर सर्वसाधारण उद्देश समिती याचे पण ते अध्यक्ष असतात. म्हणजे 3 समित्यांचे अध्यक्षपद स्वतः सभापतीकडे असतं. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. याच्या बाहेर आयोगाचा क्वेश्चन जात नाही, लक्षात घ्या. आपण काय बघितलंय? सभापतींची कार्य आणि अधिकार बघितले. ओके. आता आपण बघतोय विधान परिषदेच्या अध्यक्षांची कार्य, बरोबर. किंवा आपण काय करूया, आपण इथे लगेचच विधानसभेचा उपसभापती बद्दल इन्फॉर्मेशन कंप्लीट करून घेऊया. ठीक आहे. तर इथं आपण त्यांच्याबद्दल बघूया. विधानसभा उपसभापती, विधानसभेचे उपसभापती. ठीक आहे. मग आता इथं कोणते पॉइंट्स येणार? सभापती प्रमाणेच काय होतं, विधानसभा सदस्यांमधून यांची निवड करतात. सदस्यांमधूनच यांची निवड केली जाते. ठीक आहे, हा पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट काय येईल? सभापतींची निवडणूक आधी होते, त्याच्यानंतर उपसभापती. म्हणजे सभापती निवडणुकीनंतर उपसभापतीची निवड होते. ठीक आहे, क्लिअर. चला, थर्ड पॉइंट बघा. सामान्यतः सभापतीप्रमाणे उपसभापती सुद्धा विधानसभेच्या कार्यकाळापर्यंत पदावर राहतात. कार्यकाळापर्यंत पदावर राहतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. बर, आता हे आपण बघितलं. पण अशा अपवाद कोणती सिच्युएशन आहे का की जिथं त्यांना
त्यांच्या कार्यकाळाच्या आधी काढून टाकलं जाऊ शकतं किंवा पद सोडतात. तर 3 सिच्युएशन आहेत. 3 परिस्थितीमध्ये कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच ते पद सोडतात. पहिली सिच्युएशन म्हणजे जर ते विधानसभेचे सदस्य राहिले नाही तर, सदस्य नाही राहिले तर पद सोडावं लागतं. दुसरी सिच्युएशन, जर त्यांनी सभापतीला उद्देशून राजीनामा दिलाय, राजीनामा दिला, ठीक आहे. आणि तिसरी कंडिशन, जर विधानसभेच्या तत्कालीन सदस्यांनी काय केलंय, बहुमताने ठराव संमत केलाय. सगळं सभापती सारखंच आहे, काहीच वेगळं नाहीये. आणि 14 दिवसांची पूर्वसूचना देऊन हा ठराव मांडलाय. या 3 कंडिशन मध्ये कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधी उपसभापतीला त्यांचं पद रिक्त करावं लागतं. ओके, क्लिअर? जेव्हा सभापती नसतात तेव्हा त्यांची कामं कोण पार पाडतं? उपसभापती, बरोबर. जेव्हा विधानसभेच्या बैठकीला सभापती अनुपस्थित असतात त्यावेळी ते सभापतीचं काम बघतात, बरोबर. त्या दोन्ही परिस्थितीमध्ये त्यांना सभापतीचे सर्व अधिकार असतात. लक्षात घ्या, सगळे अधिकार म्हटले इथं, सर्व अधिकार असतात, ठीक आहे, बरोबर. आता शेवटचा आणि महत्वाचा पॉइंट जो तुम्ही कुठंच वाचला नसेल तर तो पॉइंट आहे की सभापती सदस्यांमधील काहींचा अध्यक्षांचा गट तयार करतो. अध्यक्षांचा गट तयार करतो, ठीक आहे. याला पॅनल ऑफ चेअरमन असं म्हणतात, ठीक आहे. किंवा अध्यक्षांचा गट नॉमिनेट करतो. मग सभापती किंवा उपसभापती यांच्या अनुपस्थितीमध्ये या पॅनल मधील कोणीही विधानसभेचा सभापती म्हणून काम करू शकतं. याच्यावरती आयोगाचे क्वेश्चन येणार म्हणजे येणार. कारण का? सभापती गैरहजर आहेत, उपसभापती काम करतात हे सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. जेव्हा सभापती पण नाहीयेत, उपसभापती पण नाहीयेत, तेव्हा कोण काम करतं? तर हा एक गट नॉमिनेट करून ठेवलेला असतो. कोणी ठेवलेला असतो? सभापतींनी. मग याच्यामध्ये कोणी पण एक जण सभापती म्हणून काम करू शकतो आणि त्याला सभापती सारखेच अधिकार असतात, बरोबर. आणि अध्यक्षाचा नवीन गट नॉमिनेट होईपर्यंत तो काम करतो, लक्षात घ्या. ओके, क्लिअर? तर उपसभापतींबद्दल याच्या बाहेर एकही क्वेश्चन जाणार नाही, लक्षात घ्या. याच्यानंतर आपण बघणार आहोत विधान परिषदेचे अध्यक्ष, जे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. आता आपण काय बघणार आहोत? विधान परिषद उपाध्यक्ष, ठीक आहे. हा भाग आपला राहिलेला आहे. विधान परिषद उपाध्यक्ष, बघा. आता इथे लक्षात घ्यायचं, आपल्याला माहिती की सेम अध्यक्षांप्रमाणेच यांची निवड पण विधान परिषद सदस्यांमधून होते, ठीक आहे. 3 परिस्थितीमध्ये यांना पण पद सोडावं लागतं, सेम आहे. जर ते विधान परिषदेचे सदस्य राहिले नाहीत, सेकंड त्यांनी राजीनामा दिलाय, थर्ड ठराव मांडलाय 14 दिवसांची पूर्वसूचना देऊन, सेम आहे सगळीकडे. आणि या 3 सिच्युएशन मध्ये कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी त्यांचं पद रिक्त होऊ शकतं. जेव्हा अध्यक्ष नसतात, सेम आहे, उपाध्यक्ष काम पार पाडतात, बरोबर. बैठकीला अनुपस्थित आहेत तेव्हा पण काम पार पाडतात आणि त्यांना सगळ्या अध्यक्षांचे अधिकार असतात. आणि सेम जसं आपण विधानसभेमध्ये अध्यक्षांचा गट बघितला, तसं विधान परिषदेमध्ये उपाध्यक्षांचा गट असतो, ज्याला आपण पॅनल ऑफ व्हाईस चेअरमन म्हणतो. अध्यक्षच करतात हा गट सिलेक्ट, ठीक आहे. मग अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीमध्ये या गटामधील एक पर्सन पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतो, त्याला अध्यक्षासारखेच अधिकार असतात. आणि नवीन पॅनल ऑफ व्हाईस चेअरमन
चा गट तयार होईपर्यंत त्या पदावरती तो पर्सन राहतो. ठीक आहे. सेम आहे बघा, जिथे जिथे पॉइंट सेम आहे तिथे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. जिथे पॉइंट्स डिफरंट आहेत, आता हे जे पॉइंट आहे ना, शेवटचा पॉइंट पॅनल ऑफ व्हाईस चेअरमॅन, पॅनल ऑफ चेअरमॅन, हे आयोगाने अजूनपर्यंत विचारलेलं नाही, पण आयोग विचारू शकतो, लक्षात घ्या. याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली येणार. ओके, क्लिअर. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे राज्य विधिमंडळाची अधिवेशने. राज्य विधिमंडळ अधिवेशन. ठीक आहे, राज्य विधिमंडळाची अधिवेशने. लक्षात घ्या, याच्यामध्ये कोणते पॉइंट्स आपल्याला बघायचे आहेत. आधी मी तुम्हाला पॉइंट्स लिहून देते आणि त्या पॉइंट्स नुसार आपण पुढे डिस्कशन करणार आहोत. पहिला पॉइंट इथे येतो अधिवेशन बोलावणे. अधिवेशन बोलावणे. ठीक आहे. सेकंड पॉइंट याच्यामध्ये येतो संस्थगिती. संस्थगिती. तिसरा पॉइंट याच्यामध्ये येतो बरखास्त करणे. बरखास्त करणे. चौथा पॉइंट येतो विसर्जन. विसर्जन. पाचवा पॉइंट येतो गणपूर्ती. गणपूर्ती ऑब्लिक गणसंख्या. गणसंख्या. सहावा पॉइंट येतो सभागृहातील मतदान. ठीक आहे, सभागृहातील मतदान. मतदान. सातवा पॉइंट याच्यामध्ये तुम्हाला बघायचा आहे कामकाजाची भाषा. कामकाजाची भाषा. विधिमंडळातील कामकाजाची भाषा. आणि शेवटचा पॉइंट आहे मंत्री आणि महाधिवक्ता यांचे अधिकार. या 8 पॉइंट वरती प्रत्येक एक्झाम मध्ये क्वेश्चन आहेत. हे 8ही पॉइंट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, कारण का या 8ही पॉइंट वरती लोकसेवा आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे. आता याच्यामधला एक एक पॉइंट आपण घेऊया. पहिला पॉइंट आहे अधिवेशन बोलावणे. मी इथंच एक्सप्लेन करते, तुम्हाला समजून घ्या. पहिला पॉइंट आहे अधिवेशन बोलावणे. ठीक आहे. आता इथे काय लक्षात ठेवायचं आहे या पॉइंट मधून आपल्याला अधिवेशन बोलावणे. तर लक्षात घ्या, सुरुवातीला तुम्हाला माहित पाहिजे की अधिवेशन बोलावतो कोण. राज्यपाल काय करतात. राज्यपाल वेळोवेळी विधिमंडळाच्या दोन्ही गृहांची अधिवेशनं बोलावतो. बरोबर, दोन्ही गृहांची अधिवेशनं बोलावतो. ठीक आहे. मग राज्य विधिमंडळाच्या या दोन्ही गृहांच्या अधिवेशनातील कमाल कालावधी किती असतो, किंवा राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातील कमाल कालावधी असतो, कमाल कालावधी 6 महिने. बरोबर, 6 मंथ. बरोबर. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की राज्य विधिमंडळाचे अधिवेशन वर्षातून किमान 2 वेळा झालं पाहिजे. किमान 2. ठीक आहे. ओके, क्लिअर. आणि या अधिवेशनामध्ये बैठका मात्र अनेक होतात. अनेक बैठका. बस एवढंच तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. अधिवेशन बोलवणे या पॉइंट मध्ये कमाल कालावधी 6 महिने, म्हणजे वर्षातून 2 वेळा. अधिवेशन कोण बोलवतं आणि अधिवेशनामध्ये अनेक बैठका होतात. ठीक आहे, हे झालं अधिवेशन. आता सेकंड पॉइंट आहे संस्थगिती. याला IMP करा, याच्यावरती आयोगाचे क्वेश्चन आलेले आहेत. इम्पॉर्टंट पॉइंट. ठीक आहे. संस्थगिती म्हणजे काय बघा, आपण काय बोललो की अधिवेशनामध्ये अनेक बैठका होतात. बरोबर. बैठकीचं जे कामकाज असतं काही ठराविक कालावधीसाठी,
या बैठकीचं कामकाज जे आहे, कामकाज ठराविक कालावधीसाठी म्हणजे काही तास असतील, काही दिवस असेल किंवा काही आठवडे असतील, आठवडे यांच्यासाठी स्थगित ठेवणे म्हणजे ऍडजॉर्नमेंट किंवा संस्थगिती. बरोबर. तर आधी तुम्हाला बैठका समजल्या पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला अधिवेशन समजलं पाहिजे. आता समजा हे जे तास दिवस आठवडे आपण म्हणतोय, तर हे न देता ऍडजॉर्नमेंट साइन डाय म्हणजे काय, किंवा अनिश्चित कालापर्यंत स्थगित ठेवणे. अनिश्चित कालपर्यंत स्थगित ठेवणे. ठीक आहे. म्हणजे विधिमंडळाची बैठक विशिष्ट कालावधी, तास पण ठरवलेले नाहीये, दिवस पण ठरवले नाही, आठवडे पण ठरवले नाही, कालावधीच ठरवलं नाही पण स्थगित केलंय. बरोबर. तर संस्थगिती आणि अनिश्चित कालापर्यंत स्थगिती हे दोन्ही अधिकार कुणाला असतात? गृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याला असतात. पीठासीन अधिकारी कोण असतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पीठासीन अधिकारी हा अधिकार राज्यपालांना नसतो. लक्षात घ्या. राज्यपालांचा अधिकार कोणता? अधिवेशन बोलावणे. ओके. समजलं का बघा इथपर्यंत? हे क्लिअर झालं. त्याच्यानंतर आपण बरखास्तीचा पॉइंट इथंच बघूया. हे मी इरेज करते. बघा बरखास्ती म्हणजे काय? संस्थगितीवरती क्वेश्चन आलेला आहे. तुम्हाला समजलं संस्थगिती म्हणजे काय? आता बरखास्ती म्हणजे काय आपण बघूया. गृहाचा जो पीठासीन अधिकारी आहे, पीठासीन अधिकारी कोण? सभापती ऑब्लिक अध्यक्ष. ठीक आहे. ओके. तर हे काय करतात? अधिवेशनाचं काम संपल्यानंतर जे गृह आहे ना, गृह अनिश्चित काळासाठी स्थगित करतात. ठीक आहे. बरोबर. अनिश्चित काळासाठी स्थगित करतात आणि त्याच्यानंतर राज्यपाल जे आहेत ना, राज्यपाल प्रोरोगेशन म्हणजे अधिवेशन बरखास्त करतात. अधिवेशन बरखास्त करतात, ऑब्लिक बरखास्त केल्याची सूचना करतात. ठीक आहे. सूचना करतात, त्याला आपण म्हणतो बरखास्त करतात. ओके. क्लिअर. ठीक आहे. मग आता इथे एक क्वेश्चन येतो की समजा अधिवेशन चालू आहे, अधिवेशन चालू असताना सुद्धा राज्यपाल अधिवेशन बरखास्त करू शकतात का? करू शकतात. बरोबर. आता इथे बघा, स्थगिती आणि बरखास्त करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. एकच वाक्य आयोग तुम्हाला विचारतं. काय विचारतं? बरखास्तीमुळं गृहाचं अधिवेशनच संपुष्टात येतं, संस्थगितीमुळं अधिवेशन संपुष्टात येत नाही. इथं मी लिहिते संस्थगिती अधिवेशन संपुष्टात येत नाही, पण बरखास्तीमुळे काय होतं? अधिवेशन संपुष्टात येते. ओके. आय होप तुम्हाला हे 3 पॉइंट व्यवस्थित समजले असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आपण बघूया, विसर्जन म्हणजे काय. बघा, विसर्जन म्हणजे आता विधान परिषद कायमस्वरूपी गृह आहे, विसर्जित होईल का? नाही. मग कोण विसर्जित होईल? फक्त विधानसभा विसर्जित होईल. ठीक आहे. मग डिझोल्युशन विसर्जन हा पण बरखास्तीपेक्षा वेगळा प्रकार आहे. बरोबर. मग विसर्जनामुळे काय होतं? विसर्जनामुळं गृहाचं जे अस्तित्व आहे ना, ते संपुष्टात येतं. तेच संपुष्टात येतं. ठीक आहे. आणि सार्वत्रिक निवडणुका होतात आणि पुन्हा नवीन गृह अस्तित्वात येतं. ठीक आहे. मग तुम्हाला इथं हे 2 पॉइंट्स कळले.
आता याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात 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 महत्वाचं विचारतात ते म्हणजे विधानसभा विसर्जित झाल्याने विधेयक लोप पावण्याची स्थिती. विधेयक सॉरी इथे लिहिते मी, एकच मिनिट. विधेयक लोप पावण्याची स्थिती तुम्हाला आयोगाकडून विचारली जाऊ शकते. ठीक आहे. विधेयक लोप पावण्याची स्थिती. ओके, क्लिअर. तर हा भाग आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कम्प्लीट करूया. लेक्चर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज 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 जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. गुड डे, टेक केअर.